सर्वांना माझा नमस्कार. आपल्या सर्वांच्या आवडत्या स्कॉलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण परीक्षेला येणारे अत्यंत महत्त्वाच्या 25 म्हणी व त्याचे अर्थ पाहणार आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली म्हण आहे, एका हाताने टाळी वाजत नाही. अर्थ, भांडणात दोन्ही बाजू दोषी असतात. घरोघरी मातीच्या चुली. अर्थ, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. आयत्या बिळावर नागोबा. अर्थ, दुसऱ्याच्या श्रमाचा आयता फायदा घेणे. सुंठी वाचून खोकला जाणे. अर्थ, उपाययोजना करण्या अगोदरच संकट दूर होणे. नाकापेक्षा मोती जड. अर्थ, कमी दर्जाच्या माणसाला अधिक महत्त्व येणे. एका पिसाने मोर. अर्थ, थोड्याशा यशाने खूप सुखावून जाणे. झाकली मूठ 1.25 लाखाची. अर्थ, दोष उघड न होणे चांगले. दुष्काळात 13वा महिना. अर्थ, संकटात नवीन संकटाची भर पडणे. पुढची म्हण पहा, देवाची करणी नारळात पाणी. अर्थ, देवाची शक्ती अद्भुत आहे. म्हण पहा पुढची, ज्याच्या हाती ससा तो पारधी. अर्थ, ज्याच्या हाती वस्तू तोच त्या वस्तूचा मालक. गोगलगाय नि पोटात पाय. अर्थ पहा, एखाद्या व्यक्तीचे खरे स्वरूप न समजणे. पुढची म्हण पहा, अंथरूण पाहून पाय पसरणे. अर्थ, ऐपतीच्या मानाने खर्च करावा. माकडाच्या हातात कोलीत या म्हणीचा अर्थ आहे, मूर्खाला नको ते अधिकार देणे. पुढची म्हण आहे, काखेत कळसा नि गावाला वळसा. अर्थ आहे, हरवलेली वस्तू जवळपास असताना इतरत्र शोधणे. पुढची म्हण पहा, नाक दाबले की तोंड उघडते. अर्थ, मर्मावर आघात केल्याशिवाय बठणीवर येत नाही. शेंडी तुटो की पारंबी तुटो या म्हणीचा अर्थ आहे, दृढ निश्चय करणे. पुढची म्हण आहे, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. अर्थ, कष्टकरी माणसाला खात्रीने यशप्राप्ती होते. हाती काम मुखी नाम. अर्थ, देवाचे नाव व उद्योग हे एकाच वेळी सुरू असणे. कामापुरता मामा. अर्थ, स्वार्थापोटी गोड बोलणारा मतलबी माणूस. देश तसा वेश. अर्थ, परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वर्तन करणे. पाचामुखी परमेश्वर. अर्थ, बरेच जे बोलतात तेच योग्य मानणे. पुढची म्हण आहे, प्रयत्नांती परमेश्वर. अर्थ, कितीही कठीण गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते. लेकी बोले सुने लागे. अर्थ, एकाला उद्देशून दुसऱ्याला लागेल असे बोलणे. पुढची म्हण आहे, दिव्याखाली अंधार. अर्थ, मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष असतातच. शेवटची म्हण आहे, हातच्या काकणाला आरसा कशाला. अर्थ, प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला
पुराव्याची गरज नसते. मित्रांनो, या म्हणीतील तुम्हाला आवडलेली म्हण मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवायची आहे. व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.